आमचं काम काय आहे खूप म्हणलं कसं नसं असं कसं येऊन असतेच की चालतं. हा मग आता तुम्ही येत आम्ही सगळं आंदोलन केलं, तुम्ही येणार. दोन्ही बाजूने कसं बोलता साहेब? हा आंदोलन करा करण्यावर कायदा सुव्यवस्था कुठं कमी होईल? आता कायदा सुव्यवस्था झाल्या तर लोकांना फसवलं ना त्यांनी. ऊस घेऊन गेले साहेब त्यांचं बी. आंदोलन आवश्यक आहे. नाही 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 ऐका ना. तेच होतं ना असं आंदोलन करा कोण आमचं काही तुम्ही करून करा आंदोलन करा काय नाही कायदा सुव्यवस्था आता त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली त्याचं काय करायचं आहे? लोकांना फसवलं ना त्यांनी. साहेब 314 316 नुसार 406 नुसार त्यांना गुन्हा दाखल करता येतो, तरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करता येत नाही म्हणल्यावर आता ही काय परिस्थिती? आज आम्ही काय करतो, पोलीस स्टेशनला बसतो, आम्ही जाऊ द्या जेल बरोबर करावं लागेल आपल्याला. जेल बरोबर करू, एसपी साहेब येतील नाही तर काय होईल, जाऊ द्या. आता आम्ही नाही कुठे जाणार. यादव साहेब काय म्हणते? न्याय केल्यासाठी तर एवढं पळावं लागत असेल. म्हणजे पैसे देणार नाही. तसाच अर्थ आहे ना त्याचा. लेखी नाही म्हणजे पैसे नाही. लोकांना सांगू नका. सांगत टाकायचं डायरेक्ट. पैसे भेटणार नाहीत. पैसे देणार नाही. एक सांगितलं आला आमच्या मनात तर देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. आला प्रॉफिट झाला तर देणारच नाही ती. ज्यांना 2 महिने देतो असं ते आपण तसं बोललो होतं त्यांना 2 महिने द्यावं तुम्ही तारीख असं तर पुढे त्यांनी तारीख दिली. नाही, काय झालंय साहेब खरंच हे चुकीचं चाललंय बरं का. हे म्हणजे तुम्ही आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिकवताय. थांबा थांबा ऐका ना तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था शिकवताय, मग आम्ही न्याय कोणाला मागायचं ते सांगा ना आम्हाला. सक्षम न्यायालयात तुम्ही मला एक म्हणायचं सरळ सरळ शेतकऱ्यांना फसवलं नाही राव यांनी. आम्ही जर कोणाला फसवलं तर पोलीस काय करते मग आम्हाला? मग आता आम्ही तेच करणार. भैया आता स्पष्ट सांगतो ना, इथं सगळा विषय दिलेला आहे की फसवणूक, शेतकऱ्यांचा माल घेऊन वेळेत पैसे न देणे म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक केली जाते. BNS 316 नुसार आणि पहिला 420 नुसार. पहिला 420 गुन्हा हा कोणता होता? हाच प्रकारचा होता ना. त्याच्यानंतर त्यांनी खाली काय सांगितलंय, म्हणजे गुन्हा दाखल करायला सांगितलंय तुम्हाला डायरेक्ट. म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक झाली तर तुम्हाला गुन्हा दाखल करता येतं. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं गुन्हेगारी स्वरूपाचं विश्वासघातकी, म्हणजे हा विश्वासघात केला का आपल्या बरोबर. मग साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांनी केलेल्या करार म्हणून विश्वासघात केले. BNS 314 315 पूर्वीचा 406 ह्यानुसार गुन्हा दाखल करता येतो. त्यानंतर आवश्यक वस्तू कायद्यानुसार साखर कारखाने केंद्र सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी निश्चित दिले FRP 14 दिवसात आत देणे बंद करावे, याचे उल्लंघन झाले तरी गुन्हा दाखल करता येतो. त्याच्यानंतर त्यांनी शेवटचा सांगतो की महसूल वसुली प्रमाणपत्र कसे, पैसे थकल्यास साखर आयुक्त महसूल कार्यालयामार्फत कारखान्याची मालमत्ता जप्त करून आरक्षेनुसार आपली FRP मिळते. आपण त्याचा विषय नाही घेतला, पण आम्हाला वेळेत पैसे मिळत नाही. मग त्यांनी सांगितलं काय सर, त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे मागितले. महसुली अधिकारी करू शकतो. मार्गदर्शक तत्त्वे मी मागितले. त्याच्यामध्ये असं आलं की वरील कलमानुसार थेट पोलीस ठाण्यात जाऊन कारखान्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, फिर्याद दाखल करू शकता. हे स्पष्ट सांगितलंय तरी कारखानदार तरी बी कोणाचं करत नाहीये. तुम्ही दंडाधिकारी साहेब, तुम्ही आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला दिलं पाहिजे आणि गुन्हा दाखल करून द्यायला सांगितलं पाहिजे. तुम्ही एसपी साहेबांना मला जर PI असेल ना पण आपली तुम्ही तसं बोला की साहेब वरती. होय रावसाहेब, एसपी साहेबांना रावसाहेब आपली 3 वाजताची चर्चा झाली, तिथं 2 वाजता ती वेगळी झाली ना. आता परत दुसरी सुरू केलं तुम्ही की बाबा मी SP ला बोलतो, यादव साहेबाला बोलतो, कारखान्याशी चर्चा करतो. नाही, त्यांनी बोलवलं. हा. तयार होत नाही म्हणल्यावर काय करणार? कोण MD म्हणले 3 वेळा तुमचा फोन नाही उचलला. तिथं आलते किती? तहसीलदारचा नाही उचलला, आमच्यासारख्या फोन नसता उचलला नाही ना, देणार. पोलीस आम्हाला घरी नाही आलेले असते. अनिल मामा घरवटला रात्री 1:30 वाजता उचललं. सगळे विटले गेले. काय करणार साहेब, असं बरोबर नाही. अहो आम्ही कुणाला आज मागायचं सांगा ना. अहो साखर आयुक्त म्हणतो त्यांनी पैसे देऊन टाकले आणि आताच तुमचं हा त्यांच्या जागेवरती त्या काही प्रमाणात बरोबर आहे, काही प्रमाणात चुकीचं त्यांना.
100% चुकीचे आहे भैया. कसं काय माहितीये का, जर ह्या माणसाला आहेत ना इथं जाब विचार पाहिजे. माझ्यासारख्या माणसाने गुन्हा केला असता, काही चुकीला छुटी गुन्हा केला असता तर मला इथं उभा केला असता. कोणी आपल्याला हा? तो कोणा काय पण बोलतो? काही आंदोलन उपोषण झालं बरं का रावसाहेब, तर तहसीलदार न्याय देण्याची भूमिका घेतात. आणि आता तुम्ही स्पष्ट अंग टाकलं की मी काहीच करू शकत नाही. काय व्यवस्था म्हणजे हे जरा बरं वाटत नाही, कारण तुम्ही समझोता घडून आणायला पाहिजे. इथं सकाळपासून आंदोलन चाललंय. तुम्ही साखर आयुक्तांकडे जा, तुम्हाला आता सांगतो राज्याचे अधिकारी आहेत, साखर आयुक्त IAS ऑफिसर आहेत, त्यांना संपूर्ण कारखान्यावर नियंत्रणाची जबाबदारी दिलेली आहे शासनाने. त्यांच्याकडे जा. मला शासनानं त्या संदर्भात अजून कुठली तरी कर्तव्य नाही, कुठलाही अधिकार नाही, मला शासनाकडून दिलेलं नाही. बघा आता बोला पाटील. कार्यक्षेत्रात नाही. कार्यक्षेत्रात नाही तर कुठे हिरडगावला कारखाना आहे. थांबा एक हा. एक मिनिट हा. ऐका ना. तुम्ही त्याचा टॅक्स गोळा करता का? कोणाला? कारखान्याचं. हे टॅक्स तुम्ही त्याविषयी ऐका ना दोन मिनिटं. तुम्ही म्हणताय ना हे, ऐका. आता सध्या त्या कारखान्याने 28 लाख रुपये ग्रामपंचायतीचा टॅक्स थकवलाय. ऐका, ग्रामपंचायत तुमच्या अधिकारात येते? कुठं येते मग? हा, नाही. ऐका ना, तालुक्याचे प्रमुख म्हणून रावसाहेबच, जरी बिडीवा असले तिथं तरी. ऐका ना, तुमच्याकडे ते हे बी नाहीये. महसुली क्षेत्रामध्ये येतं की नाही ते? आमची शेती कोणाच्या आधिपत्याखाली येते? शेती कोणाच्या? आमचा पंचनामा कोण करतं? ऐका, आमचं नुकसान झाल्यावर पंचनामा कोण करतं? तहसीलदारच. मग हे आमचं नुकसानच आहे ना. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारं नुकसान वेगळं आहे. त्याला शासनानं मला ते अधिकार दिलेले आहे, ते मला काम दिले आपत्तीमध्ये पंचनामे करायचे. म्हणजे तुम्ही तालुका कार्यकारी दंडाधिकारी आहात महाराष्ट्र शासनाचे, म्हणजे तुम्ही एक कोर्ट आहात. काही तुम्ही असे काही निष्कर्ष करताय. नाही, निष्कर्ष नाही, कसे? पण दंडाधिकारीची पावर आहे ना, आहे तेव्हा ना, तिथं दंड- नेलंय. तालुका दंडाधिकारी श्रीगोंदा. माझे अधिकार वेगळे आहेत, ते अधिकारी कसं आहे ना, कायदा सुव्यवस्था बिघडवू नका, ते अधिकार माझे आहेत. बिघडवलं तर ऍक्शन घ्यायची. हे मग आता ते कायदा सुव्यवस्था बिघडवायला परावृत्त करतात ना आम्हाला. त्यांना रोखलं नाही. पाहिजे ना. त्यांना तुम्ही रोखलं त्यांना पाहिजे. पैसे देऊन टाकायला पाहिजे. आमची रास्त मागणी होती साहेब. ऐका ना, वाढवतायत गोष्टी. काय सांगतो तुम्हाला करायचं, पोलीस त्यांच्यावर पोलीस कमिशन आहे. जाऊ शकतात. आणि त्यांच्याकडे जाऊन आता कोणी ऐकूनच घ्यायना. अधीक्षक साहेब म्हणतायत की गुन्हा दाखलच होत नाही. आता जायचं कोणाकडे नेमकं आम्ही? एक गोष्ट माझ्या अधिकारात नाही, ती गोष्ट तुम्हाला कुठे करायची. चला, आम्ही फाशी घेतो आता जाऊन बाहेर. त्यावेळेस करा कायदा आणि सुव्यवस्था. मला अधिकार नाही. ऐका. अधिकार नाही म्हणजे हे स्वीकार्य अधिकार नाही असं कसं जमतं? विकलेली व्यवस्था, विकलेली. त्याचा पंचनामा कोण करायला ते यायला नाही का भैयासाहेब? फोटो घ्या की. चालत घ्या. काय करायचं आता? तिथंच करून आता आक्रमक भूमिका घ्यावं लागेल. येस, चला. तहसीलदार पहिलाच तहसीलदार असं आहे की अधिकार नाही सांगतो. ए, अटक करू द्या त्यांनी, मला काय फरक नाही पडत. करू द्या. दंड करू द्या. हम्म? तेव्हाच गुन्हेगार आहे. ह्या सगळ्यांवरती कारवाई होणार. स्टेटमेंट घेतलं मी रेकॉर्डमध्ये. आपल्याकडे सगळं रेकॉर्डेडच असतं, यांना सुट्टी नाही. नमस्ते. मी अनिल गणवट. अरे सुटले. अरे वा. अभिनंदन तुमचं, तुम्ही अजून एक अवॉर्ड कमवला. लेबलच असते. Yes. आम्ही लढतोच लढाई.
आता मुक्काम तुमच्याकडे. आता आम्ही चुली मांडणार इथं. ते माझी कागद आणणार आहे. चला. नमस्ते नमस्ते. कागद आणा चला. माझी फिर्याद आहे, माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला एका व्यक्तीने, तर त्याच्या विरोधात मला तक्रार द्यायची आहे. बोलून घ्या पटदिशीने. वेळ नाही, दिवसभर बसलोय मी इथं. मला मुतायला लागलं तरी मी गेलो नाही सकाळपासून. बोलवा लवकर बोलवा. तुमचा आहे काय मोकळा नाहीये मी तुमच्या हिशोबाने. कुठे गेलं ते इंदापूर? मी आतापर्यंत शांत होतो. चला लवकर घ्या, मला वेळ नाहीये. कुठे बोलवा ते त्यांचं, नाहीतर हालचाल रजिस्टर दाखवा कुठे गेले ते. हा मग लवकर बोलवा. नाही ना, किती वेळ ते सकाळपासून बसलोय मी इथं. बोलवा पटदिशीने बोलवा. आता माझाच गुन्हा दाखल करणार, दुसरे जाऊ द्या मातीत. कुठे गेला तो? बस ना आता. कवर शांत बसतोय म्हणजे कवर बी कसं बी तुमच्याच मनाने. इंदापूर इथलं पोलीस स्टेशनचं हे आहे का? माझ्यावर FIR झालेलं कॉपी. हा आहे. सॉरी, सापडलं. ठीक. आता हे जे माझ्यावर गुन्हा दाखल करणारा व्यक्ती आहे त्याच्यावरती मला गुन्हा दाखल करायचा. सचिन गंगाराम चौधरी. आता सुट्टी नाही द्यायची. आता आर नाही तर पाठ. आता ह्यांना होतं, आता हात करू शकतात ना माझी बदनामी केली म्हणून खोटा गुन्हा दाखल करून. हा तेच ना. हिला शांत बसतोय माणूस म्हणजे कसंही मॅनिप्युलेट करणार का सिस्टीमला? हे खाजगी कारखाने झाल्या लोकांची काय परिस्थिती होणार हे दिसते. सुरुवात आहे ही आणि फक्त. लोकांनी ना खरंच परत सहकार टिकावला पाहिजे. हे खाजगीला आहे ना एक टिपरू सुद्धा नाही घातलं पाहिजे. आपण करून काय अडचणी येतात ना ते आता उद्यापासून ती मोहीम राहू. त्याच्यावरच लागू. हा खाजगी आहे ना वर्गने गोळा करून आपण खाजगी जगू ते सहकारी आणि खाजगी मोडायचं काम करू. आता आपला काय ऊस त्रास? जाळून आपल्यावरच दादागिरी हो. करत. हा? एवढी मजुरी आपल्याच पैशावर. आपण चोर झालो. कोणी आहे का नाही इथं? किती वेळ?
माझी या सचिन गंगाराम चौधरी नावाच्या व्यक्तीविरोधात फिर्याद आहे, तुम्ही घेताय का? हा, घ्या. सचिन गंगाराम चौधरी. नाही ते नाही, मी अर्ज नाही लिहिणार, माझं तुम्ही लिखित घ्यायचं, तोंडी बोललेलं तुम्ही टाईप करून. त्यांनी माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केलाय, कोणताही पुरावा नसताना, कोणतंही कारण नसताना, त्या व्यक्तीचं नाव न घेता. तर त्याच्या विरोधात माझी बदनामी केल्याचा, माझं डिफेमेशन केल्याचं मला गुन्हा दाखल करायचा. मानसिक आणि तो व्यक्ती आहे राजापूर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर, मुक्काम राजापूर. काय केली बरं बदनामी त्यांनी? माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला ना, अजून काय बदनामी करा. ठीक आहे, तुमच्याकडेच आलं हे चौकशीला, तुमचीच नोटीस आहे ना मला. ही नोटीस कोणाची आहे? तपासा कामी तुमच्याकडेच आहे. हा हे तुमचंच आहे ना. बदनामी केली म्हणून कोण दाखल? हा, शिवसरदार कुठे? नाव काय? नाव काय? सचिन चौधरी. सचिन चौधरी. सचिन गंगाधर चौधरी. सकाळपासून तिथं उपाशी बसलोय, कोणी बघायला तयार नाही. आता तर करताल ना. या साहेबांची तुमची जाणते ना, साहेब भेटले होते ना? हो जाते, चर्चा झाली ना. चालू करा, यांचं काय स्टेटमेंट काय म्हणते. ओके साहेब, त्या साहेबांना दाखवा, पुढचं काम करू. ओके. झालं, एवढं गुन्हा झालं की निघत आपण, झालं, सगळं संपलं. आपल्याला गुन्हाच दाखल करायचा आहे ना, तसं झालं, आपलं काम होतंय. हा, मग परत कशाला थांबायचं? परत मग आता हे म्हणतायत ना अध्यक्षाकडे, तर त्यांचं पत्र घेऊन ना, ते आम्ही असं असं ह्याच्याकडे दाद मागा, त्याची नोटीस घेऊ आणि तो अध्यक्षाकडून कारवाई करू. तर ह्यांना सोडायचं थोडी आहे. हा, आलं लक्षात? आता तुम्हाला समजलं ना काय म्हणतात ना, आता ह्यांचं जसं राजकारण चालतं ना, त्याच्या वेगळं राजकारण करूत आपण. त्यांची कागद कुठं ना कुठं चुकी भेटतीलच ना. माझ्याकडे यांचा एवढा गट्टा आहे कर्जाच्या अनियमिततेचा, एवढा. काढावं लागेल, 9 बँका बुडतील एका दिवसात. काढावं लागेल. हा, ह्यांना मजाकच वाटत आहे की आम्ही काही केलं तरी जमतंय. 1 एकर क्षेत्रावरती 15 कोटी कर्ज घेतलंय. किती? हा, माझं रविराज उर्फ अण्णासाहेब शेषनाथ साबळे. वय 30 वर्ष, 31 वर्ष. शेती. तीनत्रज, तालुका भूम, जिल्हा धाराशिव.
बेलवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे ना? तो गुन्हा दाखल कुठे आहे? बेलवडीला. तुम्हालाच माहिती बेलवंडीला आहे, तुमच्याकडे तपासाला आहे. माझ्याकडे नाही तपासाला, माझ्याकडनं श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडे तपासाला आहे. साहेबांचं बोलणं झालं, साहेबांनी सांगितलं बेलवडी पोलीस स्टेशन आधीतला गुन्हा आहे, तिथं जाऊन तक्रार रजिस्टर द्या. नाही, मला इथं द्यायची. मी माझा काय महाराष्ट्राचा नागरिक आहे, भारताचा नागरिक आहे, मी कुठं तक्रार देऊ शकतो? साहेबांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं. तुमच्यावर गुन्हा कुठे झाला दाखल? हं? तुमच्यावर बेलवंडीला झालेलं आहे. तुमच्या गावात येऊन झाला का तिथं स्टेशन? नाही, तिथं नाही झालेलं ना. आता इथं काय इथं नाही का, घ्यावाच लागतो त्यांना, गुन्हाच घ्यावा लागेल. नाहीतर सर द्या की मला लेखी द्या की तुमचा गुन्हा आम्ही दाखल करून घेऊ. तुम्ही नका आडव्यात जाऊ. ऐका ना, आई शपथ सांगतो, आडव्यात जाऊ नका. आता तुम्ही आडव्यात जायचा विषय हा. मला जे सांगितलं ते मी बोललो. काय किती वेळा? प्रत्येक वेळेसच मी काय सांगतो, आम्हाला कोणी आहे की नाही वाली, माझ्यावरती अन्याय झालाय, मी पोलीस स्टेशनला दाद मागतोय. मी काय सांगतो तुम्हाला, मला जे वरिष्ठांनी सांगितलं ते तुम्हाला सांगतो. आलं लक्षात? हे बघा, तुम्ही सांगितलं आपण इथं गुन्हा दाखल करून घेऊ शकतो. साहेबांना सांगा तुम्ही ते वर्ग करा. तो इथं गुन्हा दाखल करून जेव्हा तुम्ही तुम्हाला कुठं वर्ग करायचं तिथे वर्ग करा. यायला लागेल थोडं. मी बोललो त्यांना, त्यांनी सांगितलं मेसेज मी तुम्हाला तक्रार घ्या ना आधी. तुम्ही त्यांच्या व्यवस्थेत तक्रार घ्या ना. उलटच आहे सगळं. खऱ्याचं काय आहे की नाही इथं? घेऊन टाका. नंतर साहेब आले आता इथं बोर्ड पण असायला पाहिजे अधीक्षक साहेबांचा की आलेल्या फिर्यादीची फरियाद रीतसर ऐकून घ्या, त्याला शांत करा, त्याला पाणी द्या आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणणं ऐकून टंकलिखित करा आणि त्याला त्याची पोहोच द्या. हा सिंपल रूल आहे. त्यानंतर तपास करायचा, कुठं पाठवायचा, कुठं ठेवायचं, काय करायचं, तुमचा नियम आहे तो. यांना न्यायच नाही द्यायचा आहे, फक्त एकतर्फी गोष्टी करायच्या. ते सिद्ध होते सरळ सरळ. त्यांनी टायपिंगच बंद केली की लगेच. हा बेटा बेटा 10-15 मिनिटांनी फोन करते तू. मग मम्मीला कर. मी आहे ना हे राहिला आहे ड्युटीवर आहे, आता काम करतोय. मम्मीला कर. मग मी मम्मीशी बोलेल, मग सविस्तर बोलेल मम्मीशी. हा ठीक आहे. घरी कोण कोण असते? आई, वडील, भाऊ. लग्न नाही झालं? नाही, बिगर लग्नाचं आहे म्हणून तर एवढा मोकळा आहे ना. आईचं नाव सांगताय? आईचं अनिता. वडिलांचं नाव अण्णासाहेब आहे ना? अण्णासाहेब कोणतं? उर्फ बोललोय मी, उर्फ अलाईस. नाही, माझ्याकडे मेसेज आला. वडिलांचं नाव अण्णासाहेब आलं आणि तुमचं नाव शेषनाथ.
याच्यामध्ये या अजून दोन जण आहेत आरोपी म्हणून. हा येस, हे शेतकऱ्याची बी नावं टाकली. नावाचं नाव माझ्या अक्षय साबळे. सगळं कुटुंबच लागतं का? माहिती घेतली जनरल मध्ये. अच्छा. Yes. तारीख किती दिवस लागली? दाखल नाही, 29 नाही, 5/5/2026. तुम्हाला केव्हा समजलं? म्हणलं तुमचे अधिकारी माझ्याकडे घेऊन आल्यानंतर ती तारीख. नाही, 13/5 त्यांनी नोटीस काढली. तुमच्याकडे आले किती तास? पोच दिलेली अक्षय ते तुमच्याकडे होते ना, त्याच्यावर तारीख टाकून दिली. मग त्याचं लिखाण तुमच्याकडेच आहे ना, त्याच्यावरती तारीख लिहिलेली आहे मी. अक्षय कुठे? अक्षय फोटो आहे का? ते श्रीगोंदा पोलीस स्टेशनने आपण पोच दिली होती, त्याचा फोटो काढून घेतला होता बघ. काढ बरं ते तारीख बघ त्याची. घरी होते ना तुम्ही? घरी असताना माझ्या ऑफिसला होतो मी. नाही, खर्ड्या गावामध्ये ऑफिस आहे माझं. जामखेड खर्डा. 5व्या महिन्यात 13 किंवा 14 तारीख असेल. 14 किंवा 15 किंवा 17-18. नाही म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी बोलवलं आपल्याला 18ला होतं, म्हणजे ते 15ला चालते आपल्याला. 15ची तारीख. हा, मी माझ्याकडे ते आले होते 14/5लाच. 14/5/2026. हे झालं उदरनिर्वाह शेती आणि समाजसेवक म्हणून का नको म्हणून त्याच्या? कशाला समाजसेवा? कोण? तुमचं ऑफिस कशाचं आहे? हा, माझ्या कंपनीचं ऑफिस आहे, रिशाग्रो फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड. शेती म्हणून मग माझा प्राथमिक व्यवसाय शेतीचा आहे. मग तुम्हाला बिझनेसमॅन पाहिजेत का? तसं असेल तर माझा बिझनेस मला टाका. तसं नाही म्हणायचं. ऑफिस माझा प्राथमिक व्यवसाय शेती आहे. मी हा, ऐका ना. हा, भरलं का? बरं, काढून घेतो सकाळी. कधी नेणार? बरं, चालतं. त्या मापात काढून ठेवतो. चालतं. करून बरं फोन आपलं जरा गडबडीत. घटना केलं 35 दिनचं झालं, 3 आठवडे टाकायचे. पूर्ण
झालं तर पॅकिंग आवडलं नाही पण आता गाडी मागितली ना पॅकिंग आवडलं ते सगळं पॅकिंग आवडलं तुझं नाव टाकलं तरी हँग होतं नाही नाही म्हणजे ते नाव जड झालंय सगळं. नावच जड झालंय काय कुठं न्यायच भेटन आम्हाला. आणि एक गोष्ट सांगतो साहेब, हा खरड्याला मी 1.5 वर्ष झालं मी 5 वर्ष तुम्हाला खरं सांगू का पुढच्या 10 वर्षात मी मुख्यमंत्री असेल त्यावेळेस मी काय करेल ते फक्त विचार आमच्या शुभेच्छा तुम्हाला. चालेल असू दे की मग मुख्यमंत्री व्हायला काय अडचण आहे काय कोण करते आपल्याला आपणच मनाला म्हणून घ्यायचं. तुम्ही मुख्यमंत्री झाले आम्हाला एखादं खातं बितं भेटेल पॅकिंग आहे तुम्ही नसल्यावरती अडचण आहे. अजिबात नाही हो टाईप करून घ्या पर्सनली बोलतो इथंच दाखल करून घ्या वाद होऊन नका तुम्हाला माहिती माझं मी साहेबांना बोलतो वाद होऊन नका देऊ आता काय सहनशीलता संपलेली उद्रेक जर झाला ना तर विस्फोट होईल विषय भेटला असता 2 महिने निघाले की आंदोलन विषय पहिले मी कसं बोललो नाही पण ते सोपं असतं ना. भैयासाहेब आहेत नाही तो तुम्ही लवकर या. आम्हाला मारायला आणले आम्ही मच्छर आहेत ना नाही मच्छर आहेत आता कॉक्रोचची तरी थोडी लायकी आपली तर ते बी नाहीये. आम्ही कशाला आणून त्याला त्याच्या एका फवारणीला 75,000 लागतात आमच्यात 50 रुपयाला एक फवार आहे. आपलं ठीक आहे तुझं पुढे मग याला एखाद्याला चक्कर येऊ शकते. ए बाबा नको मार तिकडे घे मार 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 त्या साहेबाला मार 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 थोडं मार 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 नाही काय नाही पण डास घेते नाही चलत नाही बघत नाही चलत का मग दुसरं काही तर पर्याय काढायचं. ऑनलाईनच ऑनलाईन सगळं ऑनलाईन झालंय तरी बी घोळ होतात. नव्या पेठेत जामखेड रोडला त्याच्या थोडं अलीकडे नाही नाही आतमध्ये झालं ते नवी पेठ इकडे झाली आता नवी रोडला टच हे कातुरेचं दुकान माहितीये ना त्यांच्या समोर बुडलेल्या ज्ञानप्रदा बँकेच्या बाजूला आमची बी आता बुडायची वेळ आली काही न करता. हे पण एक गोष्ट आहे साहेब काय म्हणतात ना महाराष्ट्र बघत असताना भीती कोणाला नाही.
अशोक, हर कुत्ते का दिन आता है, आमचा बी येईल. है ना भैया साहेब? 100%. हं? ए सचिन, लॅपटॉपच घेऊन यावं लागेल. तू काय करतोय? एक फिरत घेतोय तिथं, म्हणजे मी सांगतो घेतोय का? दुसरंच पेज घेतलं. नाही पण अवघड परिस्थिती सामान्य. वाटोळं झालं सामान्य. कॉपी कर ना, दुसऱ्याकडे घे बरं. आपल्याला सहकार टिकावं लागेल. कुठं टिकवतो आपलं, आपणच टिकतो का नाही ह्याच्यात काय माहिती. सरकार टिकवावं लागणार. गेलं ना तुम्हाला सहकार चालू करावं लागणार आधी. त्याला ऊस घेऊन गेलो ते म्हणते काय कसले पैसे चालू करावं लागणार. हे जावं लागेल उद्यापासून. चालू करावं लागणार. त्यातलं पलीकडे नको. Right leg copy कर. तुमच्यामुळे झालं हे सगळं. काय लोस घातला होता? गिन्नी गोल मागितलं तरी देणार नाही. नाही आणि फोन करून घातलाय. गिन्नी गोल सगळं द्यायची इच्छा नाही यांना. नोंद नसणारी उलटे तेच पैसे देत होते आपल्याला. ऊस द्या आम्हाला. काहीच नाही आलं. काही नाही कोल्ला आपल्याला तेव्हा बी. आता उलट त्याच्याहूनच गुन्हा दाखल करून येत नाही झालं. खोट आपलं रेकॉर्डिंग राहील अशा हिशोबाने केलं.